श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, श्री गुरुभये नमः. जय जय त्रिभुवनेशा. मच्छकच्छ वराह नरसिंह वामेशा, भार्गव राघव द्वारकाधीशा, पूर्णब्रह्मा सर्वज्ञा, हे गुणादिदा सकल गुणज्ञा, अव्यक्त व्यक्ता सर्वज्ञा, पूर्ण ब्रह्माचल सर्वज्ञा, बौद्ध कलंकी आदिमूर्ते, मागल्या दे केले कथन, श्री जालिंदर होण्या जन्म, तप आचरुण्या त्रिनंदन, संपादिला गुरुत्वी, तो समर्था त्रिसुत प्रसन्न झाला सविदेत, तयावरून सकदैवत गोरुले पावके स्कंदी वाहुण्या द्विमूर्धिनी, पृथक दैवते स्थानी सत्यलोकाती अमरा पाहुणी, वैकुंठादी पाहिले चंद्रस्थान, मित्रवरून गंधर्वा भेटून, सुरलोक घोरलोक तपोलोक आदी पाहुण वरा लागे आणले, यक्ष राक्षस किनारसहित गणगंधर्व गोरून समस्त वंश केला जालिंद्रनाथ, अस्त्रविद्या करणे या आपले कानिपा करुणोदय, होणी झाला विद्यामय, तयाच्या वाराकरता सर्व देव सकल देवते विटुंबिने आपली शक्ती प्रसन्न केले वराप्रती, उपरी गेले स्वस्थान आश्रम बद्रिका सांडुन्या, परी उमावर रामावर कानिपा आणि जालिंद्र बद्रिका शिवरावण स्थिर करीते विचार तो कैसा, एकमेका बोलते हसून, आठवणी दैवतांचे विमुंडन प्रसन्न झाले विटुंबल्या, बुद्धिहीन हे कैसे जालिंद्र मिळाला त्याशी, अवस्था दारुण महिसी, पुरी भिडले अपर राक्षसी, परी आईसा मिळाला नाही त्या, उपराटे नग्न देही अधो पाहत होते मई, ऐसे उचित कदा देही मिळाले त्याशी, ऐसे बोलणे उत्तरोत्तर हास्य करती वारंवार, मिळण्या कराशी कर टाळी पिटी विनोदे, असो ऐशा विनोदशक्ती यावरी बोले उमापती, हे महाराज जालिंद्राचे ती चित्त द्या वचनाशी, नागपत्र अश्वत्थानी पूर्ण यज्ञाहुती करुणे, प्रथम कवित करून रचून वरा लागी साधावे, वेदविद्या मंत्र बहुत अस्त्रविद्या प्रतापंत, परी ते मयूर पुढे कलित चालणार नाही महाराजा, मग मंत्रशक्ती उपाय तरणी काहीच न मिळे, मी लोक लागू नये, मग हे दुःख प्रवाह शमनी, सकळ लोक पडतील तरी सिद्ध करून आता कविता, अवंतीजे नागाश्वत्था सकळ विद्या करून हाता, काने पाहते वजी, या कानेच्या उदार शक्ती स्थिती, मिरवत आहे दामी गुरती, तरी बरवी आहे कार्याप्रती, पुढे पडेल महाराजा, हा पार शिष्यकडे पुढते विद्यावतील त्याच्या हाती, मग ती प्रतिष्ठा लोकाप्रती सर्व जगी मिरवलं, पूर्वी साबरी ऋषीने मार्ग काढला आहे शुभयोग, तरी थोडकी विद्या चांग मही लागे पुरेना, तरी शतकोटी साबरी गणा, महिते मिरवाये शुभवचना, सकळास्त्राचा आणुनी भावना, मैले गय मिरवाय, तरी या कवितेची वाटणी मिरवावी नवनाथा लागुनी, कोणती कैसे गती लागुनी, सांगतो माता ते ऐका, पूर्वी मच्छिंद्राने धरून लक्ष, काव्य केले आहे प्रत्यक्ष 33 कोटी 55 लक्ष, मंत्री उद्दुलता मिरविला, या आपले गोरक्ष गोष्टी होती मिरविल्या, 9,12 कोटी 5 कोटी 1 लक्ष शेवटी, महिनाथ मिरवेलं, 9 कोटी 7 लक्ष चरपट नाथ करेल की प्रत्यक्ष, 7 कोटी 4 लक्ष भरतनाथ करेल की, 3 लक्ष 2 कोटी रेवनाथ करेल शेवटी,
1,00,000 कोटी वटसिद्धनाथ करीती 34,12,00,000 श्री जालिंदर प्रतिष्ठित 6,08,00,000 कानिपाते मिरवाय अशुभ प्रयोग गोरक्ष राठी स्थापुन्या यजय शतकोटी पुढे लोका साधन जेथे होणार नाही महाराजा मुने ऐसे योजने साधन मंत्र करावे प्रवीण ते न करिता सकळजन सुख होईल रोगाते होईल रोगाते तरी जनोपकारासाठी जीवा करावी आटाआटी तुम्हा ते सांगायची गोष्टी मिळे सर्वज्ञात ही कलीची विद्या कलिसंधान मिळवत आहे पूर्वीपासून तुम्ही नवनाथ अवतार घेऊन विद्या वर्तवित असता की तुम्ही जाणणार भविष्य तर या करीत करावा प्रसार आम्ही सांगायचे थोर तुम्हाला योग्य साजेना भविष्योत्तर जाणून नाथा तू देवाची केली वार्ता कानिपाते वर देता बोलले सिहिता महाराजा तरी आता आळ सांडून या जीवी मिळव ऐकवित जारण मारण उच्चाटन कवित्व रचन मिरवावे ऐसे सांगणं मनात कानिपाविषयी आणि सांगत याशी बसून तपास समर्थपणे मिरवी का ऐसे सांगत मारवा असे म्हणजे जालिंदर मग वर देऊन या रमावर जाता झाला बाई कुठे मग जालिंदर आणि कानिमृता द्वादशी राहून तिथं 40,20,00,000 उभे चरित्र सगळे त्या आणि दादकोचे पाहुणं पूर्ण झाले समाध मग म्हणे नागाश्वती जावणी सिद्धी मार्गी पाहावे मग जालिंदर कानिनाथ जळणे पाहिला नागाश्वत पूर्ण होती हवन तेथ करून तुळशी विराते सूर्यकुंडाचे आणून जीवन 52 विराकरीशी प्रश्न करून त्याचे मन वरागी घातले यावरी पुन्हा परतून पाते झाले बतिकाश्रम मग कानिपता बसून लोकटकी मिरवला ती आदिनाथा साक्षीचे कानिपा बैसून पूर्ण तपासी श्री जालिंदर तीर्थाटनाशी जाता पुसून त्याच्या डाई बदिशामात कानिपाने श्रीकृष्णात तप करती भागीरथी तीव्र काणीने वैसुन्या उभय ठाव असती विभक्त एकमेकांचे माहीत असो एरीकडे जालिंदरनाथ नाना क्षेत्री हिंडत असे परिक्षेत्री जाताची आधी काननी 12 व्हायला तृळपाव कापुनी निजे बाळी तोरे पाहुणे क्षेत्रा माझी संचरे परितो मोळी भारा घेता सुखन वाटे अनिळ चित्ता मग संचुरी भय हरता वरच्यावरी धरत असे मनाला पाहुणाशी काय कारण वरच्यावरी धडा उतरून तरी जालिंदर अग्निनंदन अग्निपिता तो असे तरी पौत्राचा धरून ममता भाराव धरी वरता आणि असो जालिंदर शेती येता तृण गोधना सोडी तसे ऐसे भ्रमण करता पही नाना तीर्थक्षेत्र यात्रा प्रवाही तो गोड बंगाल देश ठाई हेलापट्टी पै आला तृणभान मिरवणे माथी परितो मिरवे सर्व हाती अधर चाले मस्तकवरी लोकपाती निज दृष्टी हेला पट्टन अतिविस्तीर्ण बुद्धिप्रयुक्त इथे तेथील जन जालिंदराचे चिन्ह बनवून आश्चर्य करते मानसी म्हणते अधरास भारा कैसा चालतो हा नकळे तमाशा तरी हा सिद्ध अवतरलेशा महिला मिरत होते मग चव्हाटीचे जन करू पावधावती ते दर्शन परंतु नाथ समाधान चित्तीचं प्रशस्त लागेना ते पूर्णपणे झाले निवाले मग ते प्रतिष्ठेपासून दुरावले कदा न जाता जगी मानले चित्ती निस्पृहता धरून या बृहस्पतीचे पडीपाडी तया होत असे सर्वात जोडी तरी तो वेड्यात मारीत दांडी लोकमहिमा भयास्तव जैसे कृपण आपले धन रक्षी मयेचे पाठी लागून त्यांनी झाले मन कदा काळी आवरेना असो मग जालिंदरनाथ
अति अति तोषे तृणभार जमुन्या आणि तर पाहुण्या गोदाणे जमात तृण सोडित आहे. मग गल्ली कुच गंध माजारी तेथे जाऊन वस्ती करी भिक्षा मागणी क्षेत्राभित्र उदरविवाह करीत आहे. या परिवर्त त्या गावीचे नूप तिलोचन जैसा कदर्प त्या वर्णिता स्वरूप स्वस्वरूपेण सुचे हो. नाम जायचे जो उपज परिमिळा सर संपत्ती दिव्य अपार अमरपद पाहुण्या लाजे कुबेर तो 12 लक्ष अपूर्व शक्ती अशु मिरवेल वाताकृती तेजपुंजी पाहुणे लाजती चपळपणी चपला त्या. शिरतगटी रत्नकोदनी पाखरा शोभल्या बालार्क किरणी झगमगती झालरी किरणी हेमगुणी मिरवल्या रश्मी शोभायमान झालरी अग्नी हेमगुण मुक्त गुंफले समत्वी समान नक्षत्र मालाका जीवित्या. हेमत गटी रत्नकोदनी गिरीव मिरवल्या माळाभूषणी संगीत पेट्या नवरंगरत्नी दीप जैसे लाविले मुख शोभिले त्याच्या परी दिवे मिरवल्या सरोवरी चातक पिच्छ कर्णद्वा भीतरी तुरे खोले मोळीत आणि पृष्ठी रत्नजडित गेंदा जोडिया तेजभरित 4 जामे लखलखित चपळे होणे अधिकते 12 लक्ष ऐशेपरी वाजी मिरती चमू भीतरी प्रत्यक्ष पाहता समती सरी उदधी सुत मिरवले की अर्कर दे स्पृह होती माती लाभली श्यामकर्णी मूर्ती त्या स्पृहेची कराव्याची शांती 12 लक्ष प्रकटले त्याच्या परी गजसमूह मत पाहुणे लाजी हेरावत चित्ती मने शोभनी सर्वत्र नौपदरी समयुरे विशाळ शिंडा हे जाती आता द्वैत दंश शोभती त्या वेष्टून चुडे पाती रत्न कोणी मिळले गिरवे घटिका हेमगुणी त्या माझी रत्नपणी हे माणिक चाचणी नवरंगी शोभले. यापूर्वी पृष्ठी झुली व्यक्त तयारी झाली लखलखिते हे माने गुण मुक्त डाळ दिती सुरवाड या प्रिया हौद मेघडंबरी सुवर्णांबरा शोभल्यावरी त्याही कोणी नक्षत्रपरी रत्न मिरवून राहिले कोणी रिक्त कोणी ऐसे परिते भासती परदेशे पृष्ठी पताका पा भासे पर्वतमयी तरुदेवी जैसे गजपृथ्वे जे मिश्र विराजिते दशस्त्र पायक स्वार दाशचक्र रायापडीची जावती छडीदार चोपदार पूर्व बोटादे पुकारदार यंत्रधारी अश्वस्वार रायासमोर अधावती अतिउग्र खळतरपणी मिरवल्या जैशा कृतार्थ मूर्ती की युद्धकुडीचे पावक होती घेती आरती पर चक्र यावरी रावत कृपाळ शोभे जैसा तमाळ निळ बरवेपणे अति झळाल कदरपण मिरवत असे स्वरूपलक्ष्मी कोपीचंद समतान पयानिक गोड वृंद चंद्रचुडा मण्या लागी अबाध कलंक देही म्हणून या अर्का दुष्टता समता देखा तरी तोही तीव्र दाहक पंथा चपला तेजावरी भ्याड बिचित्ता मेघवरे दडताती तैसा नव्यानुपत दिव्यरूपी सद्गुण भरित धर्म औदार्य सभाग्यवंत विजयलक्ष्मी विरतचे मनाला प्रताप नसेल व्यक्त तरी कृतांताचे आसन का पाळीत तरी कृतार्थाचे आसन पाळीत दाके परचक्र आणून देत कर भारा ते न मागता यावरी वर्णिता शरीरपृष्टी तरी म्हणवतेचे महिते जेटी शतेजेटी महिपोटी लावण्या रगडीत डी तसे यावरी आणि कल्पाल चित्ती की इतकी सावरून झाली शक्ती तरी भोगित नसेल कामरती विषयी आसक्त नसेल तो
तरी धर्मपद शुभाडी असती नक्षत्र तेज प्रकरणी खजिरी खंजरीट मृग पंकज नयनी खंजरीट मृग पंकज नयनी चंद्राकृती मिरवल्या चित्त परम चातुर्यखानी या षोडशत शुभाणी भोगाया जायला भोगानना जायला गुणी राजंकी मिरवल्या परी ते पाहता स्वरूप खाणी कामची सोडा ओवाळणी किवरूच्या पगती जाऊनी दासी मिरविती तिला त्या गजगामिनी चपला अबला तेजेला लाजविती पाहुणी चपला शृंगारवरती असलेला सकाळ चंद्ररात्री नक्षत्री असो ऐसा न पहेला पट्टीन विराजित जयाची माता सद्गुण भरित मैनावती विराजी तवती सती मैनावती एके दिवशी उपरीवरी दिशा न्याळी स्थिती ज्यालिंतर ते देखले तुरुण भारा धर्मोळी मुक्त तुरुण भारा धर्मोळी मुक्त विराजल्या हस्तकमळी पंथिका समान उपक्रामिळी मार्गे येतसे हे पुढारा परी तेज पुंज जैस तरणी मदनाकृत स्वरूपाखानी निस्पृह निवृत्त योगेंद्र मुनी देखला तिने मुंगमुनी मैनावती आदर भाळा मोळीवरती कैसा चाल धर्मशक्ती काय असे त्या ते नवे आदर कर्कबंधन ती निर्मिती भूतक मुक्त मन तरी हा कुणी प्रतापवान महिला उतरला गण किंवा गंधर्व सुरोचन वीरची किंवा गंधर्व हरिहर हे वाचकशी उष्णाथोर प्रतापवान हा असे ऐसे सुदृढ अर्जुनी भक्ती मिरवूया नरदेह सार्थक गती प्रसन्न करुण्या चित्त भगवती अचळपद वारावे ऐसा विचार कोणी म्हणे परिचारिके पाचारुणी ते सद्विके ज्ञान प्राज्ञी जगा माझी मिळत असे सन्मुखोभी करसंपुटी जोडण्या वलवगटी कोणदौदपटी निवेदा राणी हिरिमनो गजगामिनी अर्थ उदेला हिरिमणी गजगामिनी अर्थ उदया माझ्या मनी परी प्राणजीवित रक्षुनी कार्य आपले साधाय प्रकट होता ती वार्ता परम पडेल शोमचित्ता मग त्या उदक प्रवाह वाता परमसंकट मिरवेलं मुनी गौप्य धरून या वचन कार्य मांदुसा सोडीजे संधान मग ते वर्णिता सौभाग्यपण आंबर ठिकणे वाढते म्हणून तिने उभवण्या तर्जनी पुढे धावले तिज लागून कोण येत प्रतिष्ठित तरणी कोण येत प्रतिष्ठित तरणी मुळे तृण वाहण्या तो ती गुण परिचिका पाती झाली जानने बेका मुळे भारा अधर देखा सवे चालित असे ते दृष्टी विस्मय करी आपल्या पोटी म्हणे माय परंतु जेटी योगी सिद्धी हा असे हा कनकवर बालार्क किरणी महिन तसे योग प्राज्ञी तरी हा स्वभूर लोकोप्राणी सहसा सुभूर लोकोपाणी सहसा येत असे जनिनी सत्य लोक भूलोक तपलोक त्याचे गमने शोभती देख स्मराराकी स्मरजक स्मराराकी स्मरजरक महिला घेऊतला तरी माय हो ऐकवचन चली भक्ती आराधून ते चित्त भगवती प्रसन्न करून व कल्याणधरी रिगावे जैसे ध्रुवाने आढळपद जिंकून हरला सकळ भेद जन्ममुक्ती दृढ संबंधन मुक्त केले ज्यांनी त्याने दासदासी व पुणे ऐशा शत पुरुषाशी दासदासी व पुण्याशा पुरुषाशी चिरंजीव प्रसाद उपविध्यासी आचळमध्ये वाढते
ऐसे परिचय सुक्ती ऐकुनी बोली मैनावती म्हणे माय तरू ती आरती चित्त सुलपट करावे. स्त्री एवढा प्राणी वस्तीचा राहतो कोणी स्थानी तितके गोचर करुणी बलक बघी येई का. अवश्य मुनी परिचरका जाती झाली दैविका तवते साचारून ग्रामलोका गोधना ते पाहत असे. तवती गोधने ग्रामवाटी अपार जात असती चवाटी तुणू सोडून ते पाटी सुपंती ते तर गम. तवती दासे मागे मागे जात असे लगबगे गंध गल्ली कुच्चाळ योगे जाऊन या वैसला. तेथे शनगुबरावनं पाहत त्याचे खेळपण सहे पावेत्या अस्तमान अचळ स्थान रक्षले. मग ती येऊन या वार्ताकृती पूर्ण सतीशी झाली सांगती. अमुक स्थानी चित्त भगवती प्रश्नचित्ती स्थिरावे. कुचली जागा सुगंध व्यक्त मायव असे सर्व एकांत. त्या स्थानी पिशाचे होत वस्ती लागे ठिकाण. जेथे नाय श्वानशुकर कर्दर्भ सुवेग गंध अपार वस्ती विराजून पिशाचर सर वर्गना ते वदत असे. ऐशी ऐकून ते जेवणी म्हणे स्थिर होशपणी रहित होता जन संबोधन यामिनी. मग जाऊ दर्शन अवश्य मुनी परिचिका. मग मध्यायामिनी सद्विवेका उत्तम फळ ठेवून या तबका शरीराशाने मिळ. काळी कांबळी गुंथी परिचरका मैनावती येत्या झाल्या स्थान एकांती. लक्ष्मी महाराजा तो सिद्धरायापासून परमहंसाच्या वानुवानी मोक्षमुक्तीच्या घरणाती ध्यानी बैसला अशी महाराजा. मग त्या उभयरा सहित युवती जाऊन या लोटल्या पदावरती. मूर्धी कमळ प्रेम भरती कमळी ओपिती. सन्मुख जोडीना उभय कर सप्रेम भक्ती वागुत्तर. चातुर्युग ज्ञान अपार समर्पिलेला खोली. म्हणती महाराजा सर्वज्ञ राशी त्रिविध ताप उभय उद्देशी. ते तू दावले जीवित असे मोक्ष मांजर जाणे. तरी आयशा तपोदरी समय जलदा लक्ष्मी अंतरी. कल्पना सदनाची पेटली भारी विजया पातलो. तरी औदार्याचे पाहुणी मुख त्रिविध तापाचा सबळ पावक. विजून या चित्तमयते पीक ब्रह्मकर्णी मी विकावे. ऐसे त्याचे वागुत्र प्रविष्ट होता निशिकर. त्याने चित्तसागर आनंदाने दाटला परत संकुचित चंद्राकाशी उदती मिळत. तरी भक्तिपंतिका चक्रवात अस्तचळी योजावा. आयशी चित्त नाथा दाविते झाली तीव्र वार्ता. मेहनती सबळ चित्ता किंवा स्वचिती पाताची. पिशाची चेष्टा उदामनीती आव्हानाने सदृढ वृत्ती. म्हणीचे पाषाण हाती कवळण्या झुगारी. अशुभवाणी करुणी वल्गना. भंगू पाय चित्तप्रेमा. मेघावधार्याचा दुर्गुणा. पाषाण कर्का ओसंडी. परी तो जाया धैर्यवंत. निश्चळ योजने चित्त निश्चळ अर्गळी योजना चित्त. म्हणे याचे हस्ते मृत्यू आल्या मोक्ष मोरीन मी. ऐशे योजना दृढ मांडी बैसला ठाव कदाना सांडी. जैसे व्रत आचळ विभांडी. मेघा न गणुनिया. परितो न जारंद्र ओसुंडीदा पाषाणपुर. तरी ती रामा वज्राकार. आचळ पाहुणे सोसला मास्ते झाडून या पाषाण धाडी. म्हणे कोण तू सांग गोरटी. किंमत
किमर्थ आजी माझ्या पृष्ठी लाग पाळती केली त्वा दुर्गंध गल्ली उघळत दुर्गंध गल्ली उघळत दुर्गंध गण गल्ली दुर्गंध गल्ली उघळीत आहे उगाच मी पिशाचे येत तरी तो पेटला किमर्थार्थ कामानळी दाटला कवन कोणाची निधबिनी कवन कोणाची निधबिनी वेगी वदो शुभानिनी आम्ही तप्या लक्ष ध्यानी लक्ष भंगाया का आलीस या रेमणीजी महाराजा त्रिलोचन राजे विजयध्वजा त्याची कांता सर्वदेव बोजा धर्मपत्नी मी असे परियोग द्रुमा काळे लभक्षिणी पत्योगमा माते गेले प्लवंगमी म्हणजे वानरी प्लवंगमी जगा माझी मिरवाया ऐसा योगी जेठी काळचक्र पाहुणे राठी मग बाहेर उदक पाहुणे पोटी पश्चातापी मिरवले काळे पतीची केले गती तैसेच करेल मग होती तरी मानो सन्निपाती अस्तिक माते होई का तरी येरी म्हणे तो धरता पाहुणेला लया पुस्तुरिता कवन आश्रमी काळचरिता लुटली तू जननी येरी म्हणे सदैव भरिता सुटे का एक आहे प्रपंचा विरुणे कोणार्था प्रपंचाची चालवी तो ती म्हणे गौड बंगाल राजपत्नी देश विपुल त्याची नुप गुपीची मुलं त्याचा नुप गुपीची मुलं दाच तुमचा की विराजे परी असो कर मराठी कृतार्थ उद्देशाची पाठी मुमुळीचा आभार निवटी कृपा जने करुण्या ऐशा योगतीचे वचना म्हणे कृतांत पाहिजे धूडबंधना कैसे सुटे मग पिशाच्यानं तो काय जाणते तरी आता शन उभी राही वेगी आपल्या सज्ञ जाई तो सुद्धा कळता अनर्थ प्रभाई मती त्याची मिरविले ऐशी होता सांगो बघ तो मित्र उदयाचा झाला मार्ग नमस्कार स्वामी वेग सज्ञापतीचा पातली पर्यार्थ वियोग चित्तचरिते दाटला भाग अति तळमळे प्रसाद मार्ग कुपारण भेटावया आयशे तळमळे दुःख सुस्ता सुधीरकर लोटला असता होता चंद्र विकास तो ती वनिता विकासली अंजे पुण्या येऊन परिचिका तेथे आली स दर्या विवेका दृष्टी पाहुण्या योगी मूर्ख चरणी माता टेकली सलग भक्तीचा करून दाटी सदृढ चरणी घातली मिठी पद कवळूनिया हस्तपोटी चुरतसे प्रेमाने ऐसे दोन प्रर करिता गमिलेला प्रकार ते पाहुणे नमस्कार स्वामीशी करून उडते पुण्या सदनी आचर्य आपले प्रपंच राठी हसतो होता ते वाचन म्हणे स्वामी जाऊन या लक्ष दे सदा उदय पादावणे प्रेमा सेवा करते गुणधर्मा परी सेवा करता षण्मास उपमा तीन लुटणे गेले पाहिजे या पुढे या कोणी एक दिवशी काळोख दाटला परमायशी परी सेवा कराव्याशी पातली भित्ती नेमाने तो ते मुलगी खाली अंक ठेवून देत टेक त्या संधी योगी नायक काय करीता पाहिजे माणिक सगळं करून या भ्रमर रुंजी घातला त्यावर न कळता येऊन पहिवर अंकाखाली निघाला आयशे करून स्थित आपण गाड झाला आणि दिस चलनवळे सोडून या चलनवळे सांडून या स्थित कंठघोर वाजवी तो षटपद जाणूपरी पुढे निघाला नेटे उपरी ग्रीवे दासून या जालिंदा परी सुचविले नातात अर्थात तो लग्वे अति त्वरित उठण्या हे पाहत त्रित गिरा पाहुणे सत्यांकात दृष्टी करी मारता अंकापुढे पडे छिद्र हृदय दाटले मैया पर ते पाहुणे जालिंद्रात धैर्यबळ ओळखले ओळखिले
मग सहज कृपा करून दृष्टी मोळी बुकरुवाळी कृपा जेती मग तारक मंत्र कर्णपुटी उपदेशिला तत्काळ मंत्रोपदेश मंत्रो मंत्रोपदेश उपिता कानी खून व्यक्त दाविली संजीवनी तिने खुणे पारायणी ब्रह्मव्यक्त झालीशी किंबहुना चराचरी जीवा जितुका जंगम स्थावरी अहम ब्रह्म भुवनापासून अहम आकारी ब्रह्मदृष्टी हेलावे ऐसे होता चमत्कार मोगळे ठेवी चरणावर म्हणे महाराज सकळा व्यापार आजी बिरुडा सुगमत्वे या परित कृपाळ मोक्षदानी आणि करता चकरणी पंतपग संजीवनी ते दे निर्पिरीचे जी निर्जीवित जुटील ती जीवित व्हा काय न करील असं मायनवते अमरवेल देवी होऊन या ठेवी जैसे रामे जाणू कुशी चिरंजीव केले बिभीषणाशी तज्ञाने मैनावतीशी शिजायदरे पै केले पै मग नित्य प्रेमक्ती विचार भावभक्षिती परी आणि का मग उद्याला चित्ती पुत्र मोहे करून या मनात म्हणे चमत्कार जाणून दिला स्थिर भ्रमळे त्या दुःखाचे घाय अनिवार जाणू वरी मिरवला गाय पडता अनिवार अशुद्धाचा लोटला पुर तयार स्पर्शाचा कर जैसी तैसी मिरवली तरी संध्या चमत्कार झाला मग दृष्टिगोचर आणि केले सनातनुसार ब्रह्मव्यक्ती परायण परी चिरंजीव पती माते आचर्य केले त्रिलोक्यात याची नीती माझ्या सुद्धा होते तिने फार बरे मायशी अर्जुन दृढ मानसी वियोग व्यथा वरली ध्यास ती व्यथा नरवंशी दुंडी माणूस सांगे स्वस्ती भक्ती सार समस्त कोय काव्य केम्यागार सदा परिषद 22 चतुर त्रयोदश अध्याय गोळा 179 ओव्या अध्याय 13वा ओव्या 179 श्री नवनाथ भक्तिसार त्रयोदश अध्याय समाप्त.